6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना आपण जोडलाय। 15,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। रिव्हॉल्विंग फंड 30,000 रुपयाचा आपण केलाय। आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय, आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत, आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत, एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही, एकूण एक पैसा त्या परत करतात। 15,000 कोटी रुपये दिले, एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं। आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे। आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत, तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे। हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटतंय। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं। कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का। अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही। अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं। बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात। आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही, पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील। आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते। त्यामुळे हे 1,500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही। अरे 1,500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे। अरे आम्ही तुमच्या प्रेमातनं उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे, त्या क्षमतेच्या माध्यमातनं आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। परवा एक नेते म्हणाले 1,500 रुपयामध्ये काय होतं। माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही। आता आम्ही 1,500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय। भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1,500 रुपये पचत नाही आहे। आणि दादा म्हणाले ते